2-4 दिवस उन्हात सुकवण्याची झंझट नाही आहे. झटपट अशी मिनिटामध्ये तयार होणारी भरपूर गुणधर्म असलेली आवळा कँडी एकदा बनवा आणि वर्षभर खा. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर आणि आपण बघूया आवळा कँडी. तर इथे आवळा कँडी बनवण्यासाठी मी 1 किलो आवळं घेतलेली आहेत आणि छान अशी हिरवीगार आवळं आहेत. आवळांमध्ये भरपूर गुणधर्म असतात हे तुम्हाला माहीतच आहेत. तर इथे आवळं मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि गॅसवर एक कढई ठेवली. कढईमध्ये पाणी ठेवून थोडासा लिंबूचा तुकडा टाकला आहे आणि आपण आता ही आवळं त्याच्यात ठेवून स्टीम करून घेणार आहोत 10 ते 15 मिनटं. आता इथे 10 मिनटं झाली आहेत. तर आपण ही आवळं खाली उतरून घेऊया आणि त्यांना थंड करून त्यांच्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि त्यांच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे सगळ्या आवळांच्या बिया काढून टाकल्यात आणि फोडी तयार करून घेतलेत. तर आपण आता हे मिक्सरमधनं छान असा स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. तर इथे छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. तर आपल्याला ज्या कढईमध्ये बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपण ही काढून घ्यायची आणि याच पद्धतीने राहिलेल्या आवळांची पेस्ट मी बनवून घेते. तर इथे राहिलेल्या आवळांची पेस्ट तयार झालेली आहे आणि तीही मी या कढईमध्ये काढून घेते. 1 किलो आवळं घेतलेत तर अर्धा किलो मी साखर टाकून घेते. आणि तुम्हाला जर ही साखर टाकायची नसेल तर तुम्ही जी मोठीवाली खडी साखर येते ती तुम्ही पावडर करून साखर टाकू शकता. 1 चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा सुंठ पावडर, कारण सुंठ पावडर ही पचनाला चांगली असते. तर आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर आपण गॅसवर ठेवून घेणार. तर अशा प्रकारची कँडी वगैरे आपण जर बनवून ठेवली तर आपण न विसरता रोज आठवणीने ती खाणारच. आणि आवळा इतके गुणकारी आहेत की केस गळती थांबते, तुमची स्किन उजळते, नंतर डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर कमी होतो. असे एक नाही तर 1000 गुणधर्म आहेत. तर इथे मी गॅसची फ्लेम मोठी ठेवून सतत हात चालून आपल्याला ही कँडी करून घ्यायची. अशा सोप्या आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी अजून 3 चमच साखर टाकून घेते. गोड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आता इथे आवळा कँडीमध्ये टाकण्यासाठी मी एक छोटा लिंबू घेतला आहे आणि तो याच्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचे, म्हणजे आपली आवळा कँडी छान गोड आंबट चवीची तयार होईल आणि ताप सर्दी खोकल्यामध्ये आपल्या तोंडाला चव राहत नाही. तर हे आवळा कँडी खाल्ल्याने तोंडाला चव येईल अशी जबरदस्त ही आवळा कँडी तयार होते. आता मी ती एक वाटी घेतली आणि वाटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. ते 1.5 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे, थोडंसं. आणि एक बॅटर बनवून आपण ह्या आवळा कँडीच्या बॅटरमध्ये टाकणार आहोत. एक कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं आपल्या आवळा कँडीला छान अशी शायनिंग येईल, चमक येईल. तर मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेते. आत्तापर्यंत तुम्ही भरपूर वेळा आवळा कँड्या बनवल्या असतील, पण मी सांगते म्हणून एकदा अशा पद्धतीने ही आवळा कँडी बनवून बघा. किती जबरदस्त होते. कमी मेहनतीमध्ये झटपट अशी वर्षभर टिकणारी आवळा कँडी तयार होते. इथे 1 ते 2 चमचे इतके मी तूप टाकून घेतलं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवून आपण ती सतत हात चालवत करून घेणार. इथे मी 1 ते 2 चमचे टरबूजाच्या बिया टाकलेत. या पूर्ण ऑप्शनल आहेत, तुम्हाला स्किप करायचे असतील तरी चालेल. आणि ज्याच्यामध्ये जो आवळाचं बॅटर आपल्याला ज्याच्यामध्ये काढून ठेवायचे त्या ताटाला किंवा ट्रेला आपण ऑइल किंवा तूप लावून घ्यायचा, म्हणजे जे आवळा कँडी ही अलगद निघेल, त्याला चिपकून राहणार नाही आहे. किंवा तुम्ही बटर पेपर पण लावू शकता. तर इथे आवळा कँडीचा बॅटर आपला बऱ्यापैकी तयार झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता कढई सोडायला लागला आहे, म्हणजे हा बॅटर तयार झाला आहे. तर आता आपण ज्या ताटाला आपण तूप लावून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हा बॅटर आपण टाकून घेणार. ना आवळं ही तुरड असल्यामुळे लहान मुलं खायला कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने जर तुम्ही कँडी वगैरे बनवून ठेवली तर लहान मुलं देखील आवडीने खाणार.
माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेलचं बटन दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटत जाईल. आणि आवडली तर लाईक करा, मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर सगळं या ताटामध्ये व्यवस्थित मी पसरून घेतलं आहे. आता आपण अर्धा ते 1 तासासाठी सेट करायला रूम टेम्परेचरवरती ठेवून देणार. तर इथे 1 तास झाला आहे आणि छान आवळा कँडी आपली सेट झालेली आहे. तर आपण तिला आपल्याला पाहिजे त्या आकाराने कट करून घ्यायची. आणि अशी आवळा कँडी ही छान वर्ष ते 1.5 वर्ष, 1 वर्ष ते 2 वर्ष राहते, खराब होत नाही अजिबात. आणि ही अशी बनवलेली आवळा कँडी फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाहीये. आणि बाहेरून आवळा कँडी आणण्यापेक्षा घरातल्या घरात आपण अशी छान टेस्टी आवळा कँडी बनवू शकतो. आणि रोज 1-2 आवळा कँडीचे हे पीस घेऊन खाल्ले तर तुमची ॲसिडिटी वगैरे, गुडघेदुखी, कंबरदुखी, केस गळती हे सगळे आजार कधी बरे झाले तुम्हाला कळणार पण नाही. इतकी जबरदस्त टेस्टी आणि पौष्टिक ही आवळा कँडी आहे. तर इथे सगळ्या आवळा कँडी कट करून झालेत. तर एक पीस मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते, किती जबरदस्त आहे ते पाहू शकता. जसं मार्केटमध्ये विकत भेटतात तशा आवळा कँडी आपण या घरच्या घरी बनवू शकतो. तर इथे सगळ्या आवळा कँडी मी काढून घेते. नाही इथे आपल्या तयार आहे झटपट टेस्टी खट्टी मिट्टी आवळा कँडी. आणि इतकी मस्त झाली, चवीला तर अप्रतिम आहे. एकदा नक्की करून बघा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघताय कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही आवळा कँडी तुम्ही एअरटाईट काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली तर ती छान वर्ष ते 1.5 वर्ष राहते. आता मी ह्या ताटामध्ये काढून घेते आणि त्यात आपल्याला जेवढी पाहिजे तेवढ्याला आपण ही साखरेची पावडर वरतून टाकून घ्यायची, म्हणजे छान ती कोरडी पण होतात आणि छान राहतात. चवीला तर अप्रतिमच लागतात. तर जर तुम्हाला सर्दी खोकला तापामध्ये तोंडाला चव नसेल तर 1-2 वडी ही घेऊन खाल्ली तर तोंडाला चव पण येते. तर इथे आपली शुगर पावडर लावून पण झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतात. त्यापेक्षा चवीलाही छान आहेत. अशाच सोप्या आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेलचं बटन दाबा, आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. आणि शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.